सर्वांचे आमच्या अंकिताज लॉ कॉर्नर चॅनलवर स्वागत आहे। मॅडम, या व्हिडिओमध्ये आता आपण मोफत असलेल्या योजना व अशा योजनाचा आपण कसा फायदा घ्यायचा हे पाहणार आहोत, तर चला मग। सर बरोबर आहे। याबरोबरच माननीय सुप्रीम कोर्ट व देशातील सर्व हायकोर्ट यांचे महत्त्वाचे आपल्या जीवनावर परिणाम करणारे निर्णय पाहणार आहोत। माननीय सुप्रीम कोर्टाचा सिव्हिल अपील नोंद 23 ते 24/0/2024, स्पेशल लिव्ड अपील नोंद 8875-8876 ऑफ 2023 हा निर्णय पाहणार आहोत। या निर्णयाची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। मॅडम, माननीय सुप्रीम कोर्टाने न्यायालयीन कामकाजात सरकारी अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक हजर राहण्याबाबत निर्णय दिला आहे। या निर्णयानुसार माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की सरकारी अधिकाऱ्यांची उपस्थिती बोलावण्याच्या अधिकाराचा वापर सरकारवर दबाव आणण्याचे साधन म्हणून विशेषतः अवमानाच्या धमकीखाली वापरला जाऊ नये। माननीय दिल्ली उच्च न्यायालयाने हिंदू कुटुंबाची कर्ता देखील स्त्री असू शकते असा निर्णय दिला आहे। माननीय पटना उच्च न्यायालयाने एकट्याच्या नातेसंबंधामुळे मुलगा केवळ वडिलांच्या मालकीच्या इमारतीत राहण्याचा हक्क सांगू शकत नाही असा निर्णय दिला आहे। माननीय गुवाहाटी उच्च न्यायालयाने सन्मानाने जगण्याचा मूलभूत अधिकाराबाबत निर्णय दिला आहे। आता आपण सरकारी महत्त्वाच्या मोफत योजनाची माहिती घेऊ। शासनाच्या सर्व योजनाची माहिती आमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये देणार आहोत।
आशा आहे की ही माहिती आवडली असेलच. आवडली तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटुंबासह नक्की शेअर करा. आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा. माझ्या चॅनेलचे महत्त्वाचे लोकप्रिय असलेले व्हिडिओ आपल्या माहितीसाठी दिले आहे. आता आपण इथेच थांबू. पुन्हा बुधवारी भेटू. तोपर्यंत नमस्कार.